जय भीम मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि आजचा आपला जे चर्चेचा विषय आहे तो चर्चेचा विषय म्हणजे की आपल्या देशामध्ये आगामी निवडणूक आहे आणि या निवडणुकांच्या धर्तीवरती आपण मागच्या 9 ते 10 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी अनुभवल्या त्या सर्व गोष्टी आता आपण आठवण करणं गरजेचं आहे। या देशामध्ये लोकशाही टिकते का? लोकशाही टिकते का? त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या कलम 19 च्या अंतर्गत दिलं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज टिकवलं जातंय का? पुण्यामध्ये मी स्वतः असताना निर्भय मनोची जी सभा झाली त्या निर्भय मनोच्या सभेमध्ये निखिल वागडे यांच्यावरती शाईफेक करण्यात आली, त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला। म्हणजे या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक राहिलंय का याचं उत्तर आज आम्हाला पाहिजे। मतदार म्हणून आम्हाला समोरच्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार राहिलाय का? निखिल वागडेंनी त्यांच्या भाषणामध्ये चांगल्या पद्धतीने समजून दिलं की मी ज्यावेळेस पत्रकार होतो, पत्रकारिता करत असताना ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादीचं सरकार होतं, मी यांच्यावरही टीका केलेली आहे। पण यांनी कधी माझ्यावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला नाही, मारहाण करण्याचा प्रयत्न केला नाही। पण ही जी भारतीय जनता पक्षाची सरकार आहे, हे जे मोदी सरकार म्हणून हे लोक मिरवत आहे, जो हुकुमशहा या देशामध्ये तयार होतोय तो हुकुमशहाला आपल्याला हाणून पाडावं लागणार। ही हिटलरची चाल आहे की ज्यावेळेस लोक काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण। पैशाने ते लोक जर का दाबले जात नसतील तर त्यांना मारून दाबलं पाहिजे, अशी ही यांची वृत्ती। आणि ही वृत्ती आपल्याला घालून पाडावीच लागेल, त्याशिवाय देशामध्ये गत्यंतर नाही। भारत हा या जगातला असा एकमेव कदाचित देश आहे की ज्याने एका संविधानाच्या खाली 75 वर्ष पूर्ण केली। असा कुठलाही देश या जगामध्ये झाला नाही। जपान सारखा प्रगत देश म्हणतो की आमच्याकडे जर का भारतीय संविधानासारखं संविधान असलं असतं तर आम्ही जगामध्ये आज महासत्ता असलो असतो। मग या सरकारला लाज वाटली पाहिजे जी ही सरकार संविधान बदलण्याची भाषा करते। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती तुम्ही घाला घालण्याचा प्रयत्न करताय। लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाही टिकला तर देश टिकेल। ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आपण प्रथम भारतीय आहोत आणि अंततः सुद्धा भारतीय आहोत। यावेळेस मतदान करताना एवढं लक्षात ठेवा की कधीतरी आपल्याला 1000 रुपये 1100 रुपये गॅस सिलेंडर भरावा लागला होता। 100च्या वर पेट्रोलचे भाव गेले होते, खाद्यतेलाचे भाव महाग झाले होते। कोरोनाच्या काळामध्ये रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन्स जे मिळत नव्हते लोकांना 15-15, 16-16, 20-20 हजार रुपये देऊन घ्यावे लागले। आणि त्या रेमडेसिवीरचा साठा यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पुण्याच्या कोथरूडमध्ये सापडलाय, हे आपण विसरता कामा नये। हे आपण विसरता कामा नये की जी लसीकरण आपल्याला देण्यात आलं, जे आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही मोफत देतोय, ते लसीकरण पूर्णतः सुरक्षित नव्हतं। कारण कुठलीही लस बनवत असताना त्या लसीवरती जोपर्यंत 10 वर्ष संशोधन केलं जात नाही तोपर्यंत ती लस पूर्णतः सुरक्षित बनूच शकत नाही, हे सायन्स सांगतं। ती लस लोकांना मोफत देण्यात आली आणि त्या लसीच्या आता लोकांना भुगतान भोगावं लागत आहे। कमी वयामध्ये मुलांना हार्ट अटॅक येणं, या सगळ्या गोष्टी सरकार याला जबाबदार। आमचे 75 वर्षाचे म्हातारे आज आहेत उद्या नाही, पण या देशाला कुठेतरी डबगायला ते नेत आहेत। त्यांना कायम असं वाटत चाललेलं आहे की आपण हिंसेचा वापर केला म्हणजे लोक शांत बसतात, असं होत नाही। हे दरवेळेस असंच करतात। 1 जानेवारी 2018चा हाच किस्सा। त्यांना असं वाटलं की आपण भीमा कोरेगाववरती दंगल केली तर भीमा कोरेगावला येणारी जी लोक आहेत ती लोक शांत होतील, पण तसं अजिबात झालं नाही। लाखोंच्या करोडोच्या संख्येने लोक दरवर्षी तिथं मानवंदना करण्यासाठी जातात। दरवेळेस त्यांना असं वाटतं की आम्ही हिंसेचा वापर करू आणि जिंकून येऊ, पण यावेळेस असं होणार नाही। यावेळेस परिवर्तन होईल, सत्ता पालट होईल आणि ती सत्ता पालट युवक पिढी करेल, या देशातला सामान्य नागरिक करेल। हे फक्त असं वातावरण निर्माण करतात की देशामध्ये आमचं वातावरण आहे की आम्हीच निवडून येऊ, पण असं वातावरण अजिबात नाही। लोकांच्या मनामध्ये तुमच्या बाबतीत द्वेष आहे, सामान्य नागरिकाच्या मनामध्ये तुमच्या बाबतीत द्वेष आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्ही मोदी सरकार म्हणून तुमचा प्रचार करत आहात। मला प्रश्न विचारावासा वाटतो भारतीय जनता पक्षाच्या लोकांना की तुम्ही इतकी कशी लाचारी पत्करताय? जिथं असं लिहिलंय की फिर से एक बार मोदी सरकार, सरकार मोदीची नाही तर असं तरी लिहा की फिर से एक बार भारत सरकार किंवा भाजप सरकार तरी लिहा, तेवढं तरी आम्ही मान्य करू। मोदी सरकार लिहिताय, भारतीय जनता पक्ष हा अटल बिहारी वाजपेयींनी सुरू केला हो आणि मोदी त्याचे मालक झाले। एवढी तरी सामान्य बुद्धी तुमच्यामध्ये असली पाहिजे, याचा तरी विचार करा आणि या सगळ्या गोष्टी करून प्रचाराला सुरुवात करा। मतदान विचारपूर्वक करा। मतदारांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि सरते शेवटी जाताना एकच सांगतो की हा देश टिकला पाहिजे, देशातील लोकशाही टिकली पाहिजे, भारतीय संविधान टिकलं पाहिजे। निवडणुका येतात जातात, राजकीय सत्ता पालटतात, 5 वर्ष आज ते आहेत, उद्या 5 वर्ष परत ते राहतील, पण लोकशाही टिकेल तरच हा देश टिकेल आणि या देशातला युवक टिकेल। धन्यवाद। जय भीम।